मित्रांनो, पाठीवर पंप न घेता हा शेतकरी फवारणी करतोय। याच्या मणक्याचा त्रास वाचणार आहे, याचं शरीर स्वस्थ असणार आहे। आणि बघा, हे सोयाबीनमध्ये पोर्टेबल सुटकेस स्प्रे पंप बघा, हा रिटर्न आला आहे तिकडून। तर हा प्रेशरसुद्धा बघा, आरामात चालते प्रेशरसुद्धा बघा, जबरदस्त प्रेशर असणार आहे। आणि हा पाईप एकटाच खिचतोय, म्हणजे खूप काही अडचण जात नाही। एक व्यक्ती जर समजा फवारणीसाठी आपल्यासोबत जर असला तर सहज तुम्ही करू शकता। आहे बघा, हा 330 फूट पाईप आहे आणि 30 फूट मशीनसोबत येतो आहे। ज्या शेतकऱ्यांना हे सगळं साहित्य पाहिजे आहे त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती फोन करा, आपण होम डिलिव्हरीसुद्धा देतो आहे। महाराष्ट्रात सर्वत्र शेतकऱ्यांनी या पंपाची डिमांड केलेली आहे। तर बघा, या पद्धतीनं फवारणीसुद्धा होणार आहे आणि पाईपसुद्धा एक पकडून घेणे आहे, बस चाललं आहे सोबत। अशा पद्धतीनं तुम्ही फवारणी करू शकता, तुमचे सर्व त्रास दूर होतील। हा सोयाबीनमधला व्हिडिओ आहे बघा। त्या बाजूला लांबवरती ड्रम आहे बघा, तिथून त्या ड्रमवरून आपण इथपर्यंत फवारणी करतो आहे, म्हणजे 360 फूट। तुम्ही हे 660 फूटसुद्धा फवारणी करू शकता। आपण याच्या अगोदर व्हिडिओसुद्धा दिला आहे 660 फुटापर्यंतचं। तर ज्या शेतकऱ्यांनी पाहिजे त्या शेतकऱ्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती फोन करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हा व्हिडिओ पाठवा। आपण कापसावर सुद्धा ज्या शेतकऱ्यांनी वापरला आहे त्याचासुद्धा आपण व्हिडिओ यूट्यूबला दिलेला आहे। रुको जरा, सबर करो। नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमस्कार। मी रवींद्र विरुटकर, माझी शेती माझा बिझनेस या यूट्यूब चॅनलवरून आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहोत। मित्रांनो, आजपर्यंत जे व्हिडिओ दिले होते ते सर्व व्हिडिओ आपण घरून दिलेले होते आणि फवारणीचे व्हिडिओ होते, जे की हा आहे डबल बुल पोर्टेबल सुटकेस स्प्रे पंप। मित्रांनो, याच्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे, व्हिडिओ शेवटीपर्यंत बघा, कारण या व्हिडिओमध्ये आपण या पोर्टेबल सुटकेस स्प्रे पंपबद्दल माहिती आणि या सोयाबीनमध्ये या सोयाबीनमध्ये याची आपण ट्रायल घेणार आहोत। कारण भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी कमेंट केलं आहे की बा आम्हाला या सोयाबीनमध्ये कापसाच्या ट्रायलचा व्हिडिओ मी दिला आहे। आता सोयाबीनमध्ये आपण कशा पद्धतीने ट्रायल घेतोय ते बघू शकता। सोयाबीन आता फुलावरती आहे आणि दाट सोयाबीन आहे। शिवाय मित्रांनो, हे बघा, मी एक शूज पण आणला होता, या शूजचा पण व्हिडिओ याच्यातच शूट करतोय। हा शूज आहे लॉंग गन बूट, मी याच्यातच म्हणजे याच्यासाठी करतोय का आता याच्यामध्ये मला घुसायचं आहे या सोयाबीनमध्ये। तर सोयाबीनमध्ये घुसायचं आहे तर माझ्या जीवाची सेफ्टी मला पहिले करायची आहे, त्याच्यानंतर मी फवारणी करतोय किंवा मग शेतकऱ्यांनी सुद्धा आपल्या रक्षण करून हे करायचं आहे। बघा, हा शूज जबरदस्त शूज आहे, तुम्ही शूजसुद्धा मागू शकता। बघा, या पद्धतीने हा शूज आहे। वरचा कपडा, भरपूर लोकांनी म्हणलं की हा वरचा कपडा कसा आहे, दिसतंय का? हा वरचा कपडा टाईट आहे मित्रांनो। बघा, एवढा खिचला सुद्धा तरी याला काही फरक पडत नाही, एवढा मजबूत कपडा आहे वरचा सुद्धा। खालचा तर आहेच आहे, खालच्या जो कपड्याचं मी तुम्हाला टाकलं होतं, वरचा कपडा शेतकऱ्यांनी सांगितलं आहे। तर बघा, ही या पद्धतीने इथं हँग करा, या पद्धतीनं। आता आपण सोयाबीनमध्ये फवारणी करतो। या पंपाने तुम्ही विहिरीतून सुद्धा पाणी काढून ड्रम भरू शकता। बघा मित्रांनो, डबल बुल पोर्टेबल सुटकेस स्प्रे पंप आपण याला विहिरीमध्ये सोडला आहे, चालू आहे। तुम्हाला आवाज येत असेल, बघू शकता, डिजिटल मीटरसुद्धा दिसतंय। अशा पद्धतीने जर तुमच्या शेतामध्ये जर मोटर पंप आहे आणि लाईट नाही आहे, आता हे मोटर पंप आहे तुमच्या शेतामध्ये आणि लाईट नाही आहे, खंब्यावरची लाईट नाही आहे, अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला जर ड्रम भरायचा आहे आणि पाणी कशाने हाताने काढत बसायचं, त्यापेक्षा जर तुम्ही डबल बुल पोर्टेबल सुटकेस स्प्रे पंप हा विहिरीत जरी सोडला तरी बघा या पद्धतीने तो काम करणार आहे। याचं प्रेशर बघू आपण सध्या त्याला सिंगलच मोटरवर चालवलं, डबल मोटरसुद्धा चालवून दाखवू। बघा, तुम्हाला दिसतंय, हा विहिरीत सोडला आहे आपण, ही विहीर आहे आपली पाण्यानं भरलेली। हां, दिसत असेल तुम्हाला, हे मोटर पंप वगैरे लागलेला आहे। आपण याची ट्रायलच देतोय। बघा, आता हा पाईप जो 30 फूट सोबत राहते तो इथपर्यंत सोडला आपण। तुम्हाला 330 फूटवर प्रेशर देऊ, पहा आता हा 30 फुटावर आहे। आणि घरी कार, गाडी वॉशिंग वगैरे करू शकता। दूध उत्पादक शेतकरी असन तर तुम्ही गाईचा गोठा वगैरे क्लिनिंग करू शकता। मल्टीपर्पज यूजसाठी आपण याला वापरतोय। तर बघा, आता याला आता चालू करतोय। याच्यामध्ये मित्रांनो बघा, या बाजूला दाखव, या बाजूला
बॅटरी आहे. याच्यामध्ये 3-3.5 किलोची बॅटरी आहे. ही बघा, ही पॅडक्रॉफ्ट कंपनीची 3.5 किलोची बॅटरी आहे. याच्यामध्ये एक बॅटरी सोबतच राहते लागलेली, आणि दुसरी बॅटरी तुम्हाला आणि या ठिकाणी बॅकअपसाठी दिली आहे. तुम्ही इथं दुसरी बॅटरी सुद्धा ठेवू शकता, ज्याला गरज असेल तर. ऑनलाईन सुद्धा चालू शकता, असं काही नाही आहे. पुन्हा आणि जसून ठेवा, बाहेरच्या बाहेरच तुम्हाला बॅटरी सुद्धा काढता येते. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण बघा, हा फुटबॉल केला आहे आणि याच्यामध्ये आपण औषधी टाकली आहे. औषधी आपण याचा फवारणीचा व्हिडिओ करतोय. बघा, डबल बुल आहे. डबल बुलचा मतलब होते मित्रांनो, डबल मोटर. बॅटरी नाही, बॅटरी सिंगलच असते. 12-14ची बॅटरी याच्यामध्ये आणि बॅटरी सिंगल असते. आता आपण दोनही, काही लोकांनी मदत कमेंट केला होता का डबल मोटर का चालवत नाही. डबल मोटर याच्यासाठी नाही का, प्रेशर जिथं खूप कमी पडतंय अशा ठिकाणी डबल मोटर चालवा, नाही तर अन्यथा सिंगल मोटर सुद्धा भरपूर देते आणि बॅटरी जास्त काळ टिकते. बॅटऱ्या 2-2 वापरण्यापेक्षा एकही बॅटरी भरपूर चालणार आहे. तर बघा, आपण आता सुरुवात करतोय. पहिले प्रेशर घेऊन घेतो याचं 2 मोटरनी चालू करून, आणि तिकडं बंद आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतोय. आता बघा, प्रेशर आलं असेल तर ऑटोमॅटिक बंद पडेल, चालू असेल ते बघा, म्हणजे तिकडं क्लच बंद आहे. आता आपण 3ची नोजल लावू आणि सिंगलची पण लावू. चला आता तिकडे बघू. एकाच मोटरवर चालू ठेव. चला, प्रेशर पकडलेला आहे. बघा मित्रांनो, हा 330 फूट पाईप, हा 30 फूट पाईप सोबत येतोय. फुटबॉल येतोय, भरपूर सारं साहित्य सोबत येतोय. चला या आता इकडे दाखवतो मी. सोयाबीन दाखवा, जबरदस्त सोयाबीन आहे. हा पाईप दाखवत घे. हा पाईप 330 फूट पाईप, हा सफेद कलरचा. इथं आपण जॉईंट केलेला आहे. हे बघा, या ठिकाणी जॉईंट सुद्धा केलेला आहे. अशा पद्धतीने हा पाईप आपण शेतामध्ये पसरून घेतला पहिले लांब करून. आता तुम्हाला फवारणी करायला दाखवतो. चला येऊ द्या. बघा मित्रांनो, या शूजचं वैशिष्ट्य असं आहे की आता इथून सोयाबीन खूप दाट असणार आहे, त्याच्यामुळे आपल्या येऊ द्या. बघा, आता इथून आपलं मारण्याची सुरुवात करतोय. या ठिकाणून दोन्हीकडून पाईप आपण हा टाकून टाकला, लांब पाईप. ठीक आहे. बघा, आता इथूनच होतं ना. हा, हे बघा, या पद्धतीने प्रेशर देणार आहे तो. बघा, जबरदस्त प्रेशर असणार आहे. तुम्ही 3ची पण सोबत धर. बघा, हा काम तुम्हाला पाईपची अडचण कशी जाते मित्रांनो. हा एका व्यक्तीचं नाही, एक व्यक्ती सोबत पाहिजे. तर एक व्यक्ती सोबत असला पाहिजे आपला. इथं घेतलंय, आता फवारणी करायची आपल्याला. तर अशा पद्धतीने तुम्ही फवारणी करू शकता. मी शेवटीपर्यंत सुद्धा मारून दाखवतो तुम्हाला. 6 तास घेऊन सुद्धा तुम्ही मारू शकता. एका साईडले 3 आणि एका साईडले 3. बघा, हे प्रेशर बघा याचं. दाखव इकडे माणिक जवळ, प्रेशर बघा. आणि हे बघा, इकडे दाखव, पानावर दाखव, पानावर दाखव. रे काम कसं करणार आहे ते दाखव पहिले, महत्त्व त्याला आहे. हे बघा, या पद्धतीनं फवारणी करू शकता. आणि बघा, इथून आपण बघा, आपण आता 3ची गन लावलेली आहे, 3 नोझलवाली. बघा, याचं सुद्धा प्रेशर बघा समोर, याचं सुद्धा प्रेशर बघा. या पद्धतीने तुमची फवारणी होणार आहे आणि पाहिजे तसं त्या पद्धतीने तुम्हाला फवारणी करता येणार आहे. 330 फूट लांबीवर आपण 360 फूट, आणि तुम्हाला हे 660 फूट सुद्धा याच्यावर एवढं देणार आहे. आपण घरी सुद्धा दिलं आणि हे बघू शकता तुम्ही. प्रेशर बघा, त्यानुसार मग तुम्ही मागवू शकता. आपला कुठलाही आग्रह नाही. जर तुम्हाला तुमच्या पाठीवरचं जर ओझं कमी करायचं असेल तर तुम्हाला याच्याशिवाय पर्याय नाही. कारण जर तुम्ही पंप नेहमी सारखे पंप मारत असाल तर मणक्याचे त्रास वाढते आणि परिणामी आपली दिनदिसा आपल्याला दुःखाला सुद्धा समोर जावं लागेल. तर मित्रांनो बघा, या पद्धतीनं फवारणी होत आहे, जबरदस्त फवारणी होत आहे. आणि एकटा जाओ, सोबती आहे जरी माझ्यासोबत तरी पण तो पाईप पकडासाठी नाही, मी एकटाच करतो हे सगळे हँडल. बघा, अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा करू शकता. पुन्हा आणखी जर तुम्हाला काही बदलावायचं झालं, बंद करा, इथूनच बंद करा आणि इथूनच खोला. तुम्हाला जर वाटतंय का माझी हे फवारणी या पद्धतीने, बघा पाण्यावर बघा ड्रॉपलेट्स, बारीक एक तुषार. तर या पद्धतीनं तुम्ही बदलवू शकता. इथल्या इथंच तुम्हाला जसं पाहिजे तसं, ज्या पद्धतीनं पाहिजे त्या पद्धतीनं तुम्ही हे करू शकता. बघा, काढलं, हे ठेवून द्या सोबत तुमच्या आणि लावा दुसरं. म्हणजे जशी फवारणी पाहिजे तशी करू शकता. आपण आता याचा कापसावर सुद्धा व्हिडिओ दिला आहे, तुम्हाला व्हिडिओ दिला आहे. तुम्हाला पाहिजे तसं करू शकता. पण एक व्यक्ती पाईप पकडासाठी सोबत पाहिजे, लहान असो मोठा असो, घरची बहीण असो आई असो,
पत्नी असो कोणी असो एक व्यक्ती आपल्यासोबत पाहिजे. तर अशा पद्धतीने तुम्ही फवारणी करू शकता. बघा इथूनच चालू झाला, मोटर बंद झाली होती. बघा झाक बघा, याचा प्रेशर बघा. बघा मित्रांनो, हे दाखव तिकडे, तिकडे दाखव. ते बघा तेवढ्या दूर लांबपर्यंत आपलं लांबपर्यंत बघा या ठिकाणी आपला ड्रम ठेवलेला आहे. तुम्हाला दिसत असेल तर या ठिकाणी ड्रम ठेवलेला आहे आणि तिथून आपण ह्या 360 फुटावर आपण फवारणी करतोय. तुम्ही वाढवू शकता, 660 फुटसुद्धा पाईप लावून तुम्ही वाढवू शकता. व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, जेणेकरून असाच प्रकारचे व्हिडिओ आपल्याला बघायला मिळेल. धन्यवाद.